व्यस्त दिनक्रमामधून आपण निमंत्रणाचा स्वीकार करून आला त्याबद्दल पहिलं मनपूर्वक स्वागत। आणि आता आपला संवाद आमचे सर्व भगिनींशी। नमस्कार। अगर उसके पास रहेगा तो पहिल्यांदा असं सांगावं असं वाटतं की तुम्ही सगळ्याजणी खूप सुंदर दिसताय। तुम्ही जी कला सादर करताय मगापासून मी जे बघतेय तासभर, तर मी तुम्हाला खरं सांगू का, एक कलाकार म्हणून एक आर्टिस्ट म्हणून मी तुम्हाला सांगते सगळ्यांना की या व्यासपीठावरती येऊन आपली कला सादर करणं किंवा फक्त या व्यासपीठावर येऊन उभं राहणं ह्याला सुद्धा खूप गट्स लागतात। आणि त्यात तुम्ही तुमची कला सादर सुद्धा करताय, उत्तमरित्या करताय। कविता खूप सुंदर झाल्या, नाच सुद्धा खूप छान झाले आणि तुमचं काय म्हणतात एन्थुसियाझम, तुमचा उत्साह मला अतिशय आवडला। आपण जेव्हा ॲक्टिंग करतो ना किंवा रंगभूमीवरती एखादी कला सादर करतो त्यावेळेला सगळ्यात पहिला रूल काय असतो माहिती आहे? आपण घाबरायचं नसतं आणि सगळे इनहिबिशन सोडून आपल्याला मी कशी दिसेन किंवा मी कशी बोलेन किंवा चार लोक माझ्याबद्दल काय बोलतील हे सगळं विसरून आपण इथे येऊन काम करायचं असतं। ही आपली रंगभूमी आहे। आणि जर का रंगभूमीने तुमचा स्वीकार केला तर मग काय पुढे बघायलाच नको अजिबात। तुम्ही खूप छान सादर केली तुमची कला, थँक्यू सो मच। आणि आज मला ती कला बघायला सुद्धा मिळाली। ऑल द बेस्ट, आयुष्यात अशाच सगळ्याजणी खूप पुढे आहे। ताई, अनेक मालिकांमधून आपण रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे, पण वेगवेगळ्या भूमिका, कधी कधी म्हणजे खलनायिका पण आपण साकारलेली आहे। पण तुम्हाला आवडणारी भूमिका कोणती सगळ्यात जास्त जवळची वाटते अशी? म्हणजे हा प्रश्न असा आहे की तुमची जर का 3 मुलं असतील किंवा 4 असतील तर त्याच्यातलं तुमचं सगळ्यात लाडकं कुठे आणि शेवटी अभिनय आपली कला आहे आणि कलेमध्ये काही जे आपल्याला येते। एखादी भूमिका जरी आवडली नाही तरी सुद्धा ती आपलीशी करून घ्यावी लागते। आणि कारण का माहिती आहे, आपण जी कला सादर करतो ती आपल्या प्रेक्षकांसाठी करतो, मायबाप प्रेक्षकांसाठी करतो। तर तिथे मी इथे जास्ती छान काम करेन किंवा ही भूमिका मला आवडली आहे ती आवडली नाही असं आपण म्हणूच शकत नाही। कारण कलाकार आपल्यावर प्रेम करत असतो, आपल्या कलेवर प्रेम करत असतो आणि त्यांना आपल्याकडून 100% इज जस्ट द बिगिनिंग, 100% ही एक काय म्हणतात सुरुवात ठेवून त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला ती कला सादर करावी लागते त्यांच्या प्रेमापोटी। वा, क्या बात आहे। म्हणजे पहा, कलाकार हा भूकेला असतो फक्त रसिक प्रेक्षकांच्या वाहवासाठी आणि अनेक दुःख असतात। त्या दुःखद प्रसंगामध्ये आपली कला कधीही त्यांच्यासमोर ठेवताना आपण दुःख बाजूला ठेवतो आणि फक्त रसिकांसाठी येतो। एकदा जोरदार टाळ्या असू कथांसाठी दिल्या पाहिजे। आज आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या सर्व ताईंना या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रोत्साहन केलं आपण की तुम्ही देखील तुमची कला या ठिकाणी रंगमंचावर सादर केली पाहिजे। म्हणून मी या ठिकाणी महाराष्ट्र बाजारपेठेच्या परिवाराच्या वतीने सन्माननीय डॉक्टर कौतिक दांडगे साहेब, आमचे संस्थापक अध्यक्ष आणि CEO सौ अनुजा दांडगे मॅडम यांच्या वतीने आपले पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि एकदा जोरदार टाळ्या। संतोष दादांसाठी जोरदार टाळ्या। थँक्यू। एक तासभर ऐकते, इतकं छान अस्खलित बोलतायत त्या ते आणि सगळ्यांना आपलंसं करून घेतायत आणि या व्यासपीठावरती एवढं अस्खलित बोलणं किंवा सगळ्यांना गुंतवून ठेवणं, कुणाचंही लक्ष इथे तिथे जात नाही, त्यांच्यावरतीच आहे फक्त की एक वेगळी कला आहे आणि ते उत्तमरित्या पार पडतायत। थँक्यू, धन्यवाद मॅडम। ही शबासकीची थाप नक्कीच मला पुढे जाण्यासाठी प्रेरणादायक ठरणार आहे। आणि परत एकदा खरंच असेच आपण नेहमी येत राहा। आमचा भाऊबीजेचा सोहळा असतो, रक्षाबंधन तर आज आहे, वर्धापन दिन असते, महिला दिन असतो, या सगळ्या कार्यक्रमांचं निमंत्रण आम्ही तुम्हाला देऊ। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं, या सगळ्या महिलांना आहे ना आम्ही 1 दिवसाची पिकनिकला घेऊन जात असतो रिसॉर्टला विनामूल्य। सगळ्या महिला आहेत ना, म्हणजे ज्या कधी घरामध्ये ज्या असतात त्या सगळ्या तिथे एवढी धमाल करतात ना धमाल, मजा करता ना, मग येत आहे नाचायला तयारच असतील लगेच। थँक्यू। पण ताईंना दुसऱ्या कार्यक्रमाला या ठिकाणी जायचं, त्यामुळे मी पुन्हा एकदा आपण आलात आपले मनपूर्वक या ठिकाणी विशेष आभार किरण दादांचे पुन्हा एकदा मानते। थँक्यू सो मच दादा। आज जर का मी इथे आले नसते तर या सगळ्या कलेला मुकले असते, सगळ्या बहिणींना माझ्या भेटायला मुकले असते। थँक्यू सो मच, आय लव्ह यू ऑल। धन्यवाद।